भंडारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकानं भंडारा येथील MIDC परिसरातल्या एका अनधिकृत गॅस सिलेंडर गोदामावर धाड घातली। या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे 57 सिलेंडर्स जप्त करण्यात आले। दरम्यान गोदामाला सील देखील लावण्यात आला आहे। भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या पथकानं MIDC भंडारा परिसरातील एका गोदामाची तपासणी केली। यावेळी गोदामाच्या बाहेर गॅस एजन्सीचा फलक नव्हता, तसंच गॅस सिलेंडर साठवणुकीसाठी स्फोटक विभागाचा अधिकृत परवानाही नव्हता। यावेळी घरगुती वापराचे 40 रिकामे सिलेंडर, व्यावसायिक वापराचे 8 रिकामे सिलेंडर, याशिवाय 5 लहान रिकामे सिलेंडर असे एकूण 57 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। तपासणी दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी अग्निरोधक यंत्र किंवा गॅस सिलेंडर मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा यासारखी कोणतीही साधनं देखील नव्हती। हे नियमांचं उल्लंघन आहे। गोदामात असलेल्या मनीष भूपेंद्र खारा यांना कागदपत्रांची मागणी करण्यात आली, मात्र त्यांनी कोणतेही अधिकृत परवाने सादर केले नाही। याशिवाय गोदामातील साठ्याबाबत त्यांनी प्रशासनाला उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांच्या वाहन चालकानं वाहनाची बॅटरी डाऊन झाल्यानं रिकामे सिलेंडर तिथे ठेवल्याचं सांगितलं। तर मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता या गोदामातून अनधिकृतपणे गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याचं स्पष्ट होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली।